भर दिवसा 70 फूट परिसरात मर्डर या घटनेनं एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल। याबाबत मिळालेली माहिती अशी की रविवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहर परिसरातील गजबजलेलं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 70 फूट रोड परिसरातल्या माधवनगर या ठिकाणी एका व्यक्तीचे निगृणपणे हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मिळत असलेल्या माहितीनुसार खून झालेल्या व्यक्तीचं नाव सुरेश कृष्णा श्रीराम, वय 35, राहणार रफिक नगर, नीलम नगर जवळ सोलापूर अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान सुरेश हे नेहमीप्रमाणे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडले असता माधवनगर 70 फूट रोड या ठिकाणी आधीच ताबा धरून बसलेले 3 ते 4 जणांनी अचानकपणे सुरेश यांना अडवलं आणि त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले। दरम्यान अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुरेश यांना काहीच समजलं नाही। बघता बघता रक्ताचे सडे रस्त्यावर पाहायला मिळाले। दरम्यान खून होतानाचं पाहून नागरिक देखील भयभीत पळत सुटले। भर दिवसाढवळ्या गजबजलेल्या ठिकाणी इतका निगृणपणे खून झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलंय। घटनेची माहिती MIDC पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी MIDC पोलिसांसह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आलाय। खुनासंदर्भात पुढील तपास पोलीस करीत आहेत। लक्ष्मी श्रीराम आहे। नवरा सकाळी जिमला गेले, तिने असं सकाळी काय करून मारून टाकले। पहिला तर पुन्हा ठेवल्या तिने 2020 मध्ये माझ्या नवऱ्याला असं चाप मरड केलं ते मारून टाकलं। तेव्हा काय झालंय, तेव्हा केससाठी तिने केस मिटून घे म्हणून केससाठी आता मागं पडून तिला मारून टाकले। दोन दिवसाखाली आमच्या धीराला सोबत भांडणं केले विशाल श्रीराम सोबत। तिला बी चाकू तलवार घेऊन गेले, तिने FIR केले 70 बाजारमध्ये। आता 2020 मध्ये 70 बाजारमध्ये केस केलेला आहे। अजून आता तिने मारून टाकले। तिचं नाव विजय श्रीराम राहुल अण्णा रेड्डी, रोहित अण्णा रेड्डी, एवढा लोक आहेत ते। आणि तिथं माधवनगर मध्ये CC कॅमेरा आहे, तिथनं आणून बघा ते किती लोक मारले तेवढं माहित आहे तिचं नाव। तुमची मागणी काय आता? आता तिला कडे सदा बसू दे। तिने माझ्या नवऱ्याला असं एक केलं त्यांना नाही पाहिजे आम्हाला, काय नाही पाहिजे आम्हाला, नाही पाहिजे आम्हाला। एवढं मोठं 5 वर्षाखाली एवढं केलते तेव्हा नाही केले, आता एवढं जीव घेतल्यावर नाही देणार नाही का? नाही पाहिजे।